to be careful, beware of false teaching. आणि विशेष करून आम्ही जे खोटे संदेश ते आहेत, खोटं शिक्षण आहे, त्यामध्ये आम्ही स्वतःला सावरून धरलं पाहिजे, स्वतः सावधान असलं पाहिजे. In these days, a lot of confusion is there. A lot of wrong teachings are coming up. आणि ह्या दिवसांमध्ये पुष्कळचं जे चुकीचे शिक्षण आहे, चुकीचे शिक्षक येत आहेत. That's why last week we saw from the Matthew's Gospel, chapter 16, verse 6. आणि म्हणून आम्ही मत्ती सुवर्तमान याचा 16, chapter, verse 6. 16वा अध्याय 6व्या वचनामधून आम्ही शिकलो. Turn to that with me. आम्ही त्या वचनाकडे जाऊयात. Matthew's Gospel, chapter 16, verse 6. मत्ती सुवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 6वं वचन. Then Jesus said to them, take heed, watch, and beware of the leaven of the Pharisees and the Sadducees. मत्ती सुवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 6वं वचन. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, फरीसी व सदुकी यांच्या खमीराविषयी सांभाळा व सावध राहा. Take heed, watch, beware of the leaven, it says. आणि त्यांच्या खमीराविषयी सांभाळा व सावध राहा. So leaven of the Pharisees and the Sadducees. आणि जे खमीर जे परुष आणि सदुकींचं जे आहे, that is actually Jesus is metaphorically used this sentence. आणि मग हे वास्तविक येशू ख्रिस्तानं एक रूपक या नात्यानं हे वाक्य इथं वापरलेलं आहे. To warn his disciples against false doctrine and false teaching. त्याचे जे शिष्य आहेत त्या शिष्यांना चुकीचं जे शिक्षण आहे, खोटं शिक्षण किंवा खोटी शिक्षक आहे, त्यांच्याविषयी सावधान करण्यासाठी हा रूपक इथं वापरण्यात आलेला आहे. Turn with me to Matthew's Gospel, chapter 24, verse 5. आणि मत्ती सुवर्तमान याचा 24वा अध्याय आणि 5व्या वचनाकडे आम्ही जाऊयात. Matthew's Gospel, chapter 24, verse 5. मत्ती 24:5. Matthew's Gospel, chapter 24, verse 5. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळांना फसवतील. It says, for many shall come in my name, saying, I am Christ, and shall deceive many. So many will come. In the last day, Jesus himself has said that they will come in my name, saying, I am the Christ, I am the servant of the Lord, I am so and so. आणि मग येशू ख्रिस्तानं स्वतः इथं सांगितलेलं आहे की माझ्या नावामध्ये पुष्कळ येतील. त्यावेळेस शेवटचा काळ असेल त्यावेळेस पुष्कळ येशूच्या नावामध्ये येतील आणि ते म्हणतील की मी ख्रिस्त आहे, मी सेवक आहे, मी अमका आहे, मी प्रॉफिट आहे, अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगतील. So there are like many confusing teachings are there around today. आणि मग अशा प्रकारचं गोंधळामध्ये टाकणारं शिक्षण आज आमच्या आजूबाजूला आहे. Some teachings are like, once you ask the forgiveness, the Lord has forgiven your sin, then you can do anything else. आणि मग काही अशा प्रकारचे शिक्षण आहेत, परमेश्वराला क्षमा मागा आणि परमेश्वराने तुमच्या पापाची क्षमा केलेली आहे, मग एकदा क्षमा झाली की मग तुम्ही काहीही करू शकता. So after that you can sin also will be no problem. आणि मग नंतर तुम्ही पाप जरी केलं तरी काही समस्या नाही. So many people are enjoying their life, taking life for granted. आणि मग पुष्कळसे लोक अशा प्रकारच्या शिक्षणाला बळी पडून त्यांच्या जीवनाचा उपयोग घेतात की चला आता आपलं पाप क्षमा झालेलं आहे आणि आता काही त्रास नाही, म्हणून अशा प्रकारे स्वतःला फसवून ते जीवन जगत आहे. So they can, after forgiveness, they can enjoy their life. So they like that teaching. आणि मग त्यांना ते शिक्षण आवडते कारण एकदा पाप क्षमा झाली की नंतर त्यांच्या आयुष्यात आणि चांगलं मुबलक पाहिजे तसं जगू शकतात, म्हणून अशा प्रकारचं शिक्षण लोकांना आवडतं. In the Gospel of Luke also, turn with me, Gospel of Luke,
chapter 21, verse 8. लुकर शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये 21, verse 8. Gospel of Luke. 21वा अध्याय आणि 8वा वचन. Yes, Gospel of Luke, chapter 21, verse 8. And he said, take heed that ye be not deceived. For many shall come in my name, saying, I am Christ, and the time draweth near. Go ye not therefore after them. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही फसू नये म्हणून जपा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मीच तो आहे आणि तो काळ जवळ आला आहे असे म्हणतील. तुम्ही त्याच्या मागे जाऊ नका. See that you are not led astray. See that, make sure that you will not go away from the truth. आणि बघा ह्या वचनामध्ये किती स्पष्ट असं सांगितलेलं आहे की तुम्ही फसू नये म्हणून जपा, कारण पुष्कळ जण येऊन तुम्हाला सांगतील की मीच तो आहे. स्पष्ट सांगितलंय त्याच्या मागे जाऊ नका, याचा अर्थ की तुम्ही सत्य सोडून खोट्यांच्या मागे जाऊ नका. Go ye not therefore after them. Word is, these are the Jesus' word. Go ye not therefore after them. आणि हे येशू ख्रिस्ताचे शब्द आहेत की त्यांच्या मागे जाऊ नका. So let us see what is the definition of false teaching. आणि मग आज आम्ही बघूया की नेमकं खोटं शिक्षण म्हणजे काय आहे, त्याची व्याख्या काय आहे. The false teaching is any doctrine that distort or misrepresent God's word. आणि मग खोटं शिक्षण म्हणजे काय की कोणतंही असं तत्वज्ञान जे आम्हाला देवाचं वचन आहे ते वेगळ्या पद्धतीनं आमच्या समोर मांडणं किंवा आम्हाला वेगळ्या अर्थानं ते दाखवणं. The definition of false teaching, another one is the teachings that adds to or subtract from scripture. Next, there are some teachings that they add in the word of the Lord, or they remove some of the word from the किंवा Bible. अशा प्रकारचे शिक्षण जे वचनाचं जे मूळ वचन आहे त्यामध्ये काहीतरी भर घालणे किंवा त्यामधून काहीतरी काढून टाकणे, म्हणजे नको असलेलं काढायचं आणि पाहिजे असलेलं घालायचं, अशा प्रकारचं शिक्षण म्हणजे खोटं शिक्षण आहे. So when you see the translation, we need to make sure that what the scripture is trying to say. आणि मग ज्यावेळेस तुम्ही वेगळे भाषांतर बघता त्यावेळेस आम्ही पाहिलं पाहिजे की नेमकं वचन आम्हाला काय सांगतं. Of course, there are many translations have come, but the basic teaching is the same. आणि मग पुष्कळशी भाषांतर आलेली आहेत, पण जे मूळ जो पाया आहे शिक्षण जे आहे ते सारखंच आहे. But some of the translations, I would say some of the doctrines, some have changed it. पण काही जे भाषांतर आहे किंवा काही लोकांनी त्यामध्ये बदल केलेला आहे. Say like example, the only Jesus, or you can say the Jehovah Witness, they have changed. आणि मग तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जे बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहेत ते म्हणजे ओनली जीसस ची जे विश्वास करणारे लोक आहेत किंवा यहोवा विटनेस याच्यावरती विश्वास करणारे लोक आहेत. Even the Catholic Bible is a different than the regular which we use. आणि मग विशेष कॅथलिक जे बायबल आहे ते आपल्यापेक्षा वेगळं आहे. So the definition we need to understand any doctrine that misrepresent God's word or teaching that adds to or subtracts from scripture. आणि मग अशा प्रकारचं तत्वज्ञान ज्याच्यामध्ये काहीतरी भर घातली असेल किंवा त्याच्यामधून काढून घेतलं असेल असं जे आहे ते खोटे शिक्षक आहेत. So the message that misrepresent the gospel. आणि मग आजचा संदेशाचं जे नाव आहे ते No. The definition of false teaching is that there's a message that misrepresent the gospel itself. आणि मग चुकीच्या पद्धतीनं शुभवर्तमान प्रस्तुत करणे. Many teachings have come in that they tell about Jesus died everything, but they say that Jesus is not risen. आणि मग पुष्कळशी वचनं अशी आहेत जे सगळं काही सांगतील
येशू ख्रिस्त सर्वांसाठी मेला, पापासाठी, सर्वांच्या पापासाठी त्यांना वधस्तंभावरचं मरण पत्करलं, हे सगळं सांगतील. पण ते हे सांगणार नाहीत की येशू ख्रिस्त पुन्हा उठलेला आहे. त्यावरती ते विश्वास ठेवणार नाही. Or some teachings, the doctrines are there that says that Jesus is the one of the prophet. आणि मग असे काही शिक्षक आहे, शिक्षण आहे, जे आम्हाला सांगतील की फक्त येशू ख्रिस्त एकच येशू ख्रिस्त जो एक संदेष्टा होता, तो देवाचा पुत्र नाही. So turn with me to Matthew's Gospel chapter 7, मग ते शुभवर्तमान याच्या 7व्या अध्यायाकडे आम्ही जाऊया verse 15. आणि 15वा अध्याय, 15वं वचन, 7वा अध्याय 15वं. Yes, Matthew's Gospel chapter 7, verse 15. Beware of false prophets which come to you in sheep's clothing, but inwardly they are ravening wolves. Chapter 7, verse 15, Matthew's Gospel. मत्ते 7:15. It says, beware of false teachings, false prophets, which come to you in sheep's clothing, but inwardly they are ravening or hungry wolves. आणि खोट्या भविष्यवादांविषयी सावध असा. ते मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात, परंतु अंतरी क्रूर लांडगे आहेत. When we were growing in the Lord, we had maybe, I don't remember exactly, maybe we had so-called prophets around us. When it आणि came to the word. ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये आलो त्यावेळेस कदाचित अशा प्रकारचे थोडे असतील कदाचित संदेष्टे. But today, around everywhere we see they call themselves prophets. पण आज आम्ही पाहिलं तर आमच्या आजूबाजूला सगळे जे सेवक अजून आलेले आहेत ते स्वतःला भविष्यवक्ता म्हणून सादर करतात किंवा म्हणून घेतात. See, the prophecies which I received for the ministries, that was as I have told that I did not believe on the people's word. But when it confirmed the word of the Lord, then I believed the word, the prophets he came on me. आणि मग ज्यावेळेस माझ्यावरती भविष्यवाणी होते किंवा झाली तर त्यावेळेस मी लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवत नाही, पण ज्यावेळेस देव मला खात्री पटवून देतो मग मी त्यावर विश्वास ठेवतो. In I think 88, 89, there was a camp just behind here. We had a youth camp, New Life Fellowship youth camp. आणि मग 1989 ला आमचा युथ कॅम्प इथंच जवळ झाला पाठीमाग. So before that, God had already given me the clear word for the ministry. आणि त्याच्या आधी देवानं मला स्पष्ट अगदी सेवेसाठी वचन दिलेलं होतं. That word was very with the scripture, like so and so this scripture I can quote that, but now I don't want to go into that. But I received the word from the Lord. आणि मग ते वचन मला खूप स्पष्ट आलं होतं. मला ते सांगायचं नाहीये आता, पण ते देवाकडून मला प्राप्त झालं. So there was when we had a camp, then one pastor came from far away. आणि ज्यावेळेस आमचा कॅम्प होता ते एक पास्टर आले. And then while in the break time, he said the Lord has given me the word for you. आणि मग प्रार्थना करत असताना त्यांनी मला Break सांगितलं time. एका ज्यावेळेस मधली वेळ होती त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुझ्यासाठी देवाने मला वचन दिलेलं आहे. And he quoted the same exactly words. आणि मग त्यांनी तेच वचन मला सांगितलं. So when the prophecy comes from the Lord, it will confirm through the word of the Lord. आणि मग ज्यावेळेस देवाकडनं भविष्यवाणी होते त्यावेळेस वचनाच्या द्वारे त्याची खात्री पटवून देण्यात येते. So we need to check the prophecies. Many prophet, as because scripture says, beware of false prophets, because around today there are so many prophets have come up. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की भविष्यवाणी केली किंवा झाली करण्यात आली तर आम्ही वचनाच्या द्वारे ती तपासून पाहिली पाहिजे, कारण आमच्या आजूबाजूला आजकाल पुष्कळ भविष्यवक्ते आलेले आहेत. We are not here to judge who and say who is right and who is wrong.
That is not our business. आणि मग आपण कोणाला कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे हे सांगण्यासाठी आपण इथं नाहीये, तो आपलं काम नाही. But we have to be careful. The scripture is coming to us. Beware of false prophets. आणि मग आम्ही खूप काळजीपूर्वक मात्र असलं पाहिजे, कारण वचन आम्हाला खूप स्पष्ट आहे की खोट्या संदेष्टांपासून किंवा खोट्या भविष्यवक्त्यांपासून सावध असा. Which come to you in sheep's clothing. आणि जे तुमच्या समोर त्या मेंढराचं कातडं पांघरून येतील. They will be so humble, they will be so nice, but inwardly they are hungry wolves, the scripture says. आणि तुमच्या समक्ष येताना ते खूप मधाळ बोलणं घेऊन येतील, खूप नम्र, खूप चांगले असतील, ज्याच्याकडे पाहून आपल्याला खूप छान वाटेल, पण आतून ते भुकेले लांडगे असतील. Many, like people, then afterward they leave the church and then they start talking, this happened, that happened. And we know them by the fruits. आणि मग पुष्कळशे लोक ज्यावेळेस चर्च सोडतात आणि मग ते सांगायला लागतात असं झालं तसं झालं, पण त्यांच्या फळावरून आम्ही त्यांची पारख करू शकतो. So turn with me to Galatians chapter 1 verse 9. आणि गलतीकरास पत्र याचा पहिला अध्याय 9व वचन. 8व वचन. Galatians 9. chapter 1 verse 8. Galatians chapter 1 verse 8. But though we or the angel from heaven preach any other gospel unto you than that which we have preached unto you, let him be accursed. गलतीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 8व वचन. Galatians chapter 1 verse 8. If anyone preaching another gospel, it says. तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हाला सांगितले त्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगू किंवा आकाशातून आलेला देवदूत देखील तुम्हाला सांगेल तर तो शापित हो. So clearly it says, though any man or any angel come and preach another gospel, then let him be accursed. आणि किती स्पष्ट सांगितलेलं आहे की जरी एखादा मनुष्यानं खोटं सांगितलं किंवा एखादा देवदूत जरी आकाशातून येऊन सांगितलं तरी तो शापित हो असं वचन सांगतं. Dear people of God, माझ्या प्रियानो, I tell you, that's why I said we are not here to judge anybody. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही कोणाचा न्याय करण्यासाठी आपण इथं नाही आहोत. But know one thing. पण एक गोष्ट जाणा, if any man of God teaches the wrong gospel, teaches or misinterprets this wrongly, or misrepresent the word of God wrongly, first the judgment will come upon the man of God. आणि कुठलाही जर व्यक्ती जो आहे, जो देवाचा सेवक असेल, देवाचा दास असेल, आणि जर तो व्यक्ती चुकीचा संदेश सांगत असेल, चुकीची वचनं सांगत असेल, चुकीचं शिकवण देत असेल, तर पहिला न्याय जो आहे तो त्या सेवकावरतीच उतरून येईल. Today is sad to see, big crowd is after these so-called prophets. आणि मग या जे स्वतःला प्रॉफिट म्हणवतात, भविष्यवक्ते म्हणवतात, त्यांच्या पाठीमागे पुष्कळ मोठा लोकसमुदाय जातो. Oh, when there is a teaching, when there is a word of God, we will find less people there. आणि मग जिथं देवाचं वचन आहे, ज्यावेळेस जिथं देवाचं शिक्षण आहे, तिथं आम्ही लोकांची संख्या कमी आम्हाला नजरेस. And for fasting prayer, don't ask. आणि मग उपास प्रार्थनेसाठी तर मग विचारूच नका. So be careful about the false prophets and the false teachers. आणि म्हणून असे जे खोटे शिक्षक आहेत किंवा खोटे भविष्यवक्ता आहेत त्यांच्यापासून सावध असा. So second one is let us see. First we saw that is the definition of false teaching. आणि मग पहिलं जे आम्ही पाहिलं ते त्याची खोट्या शिक्षकाची जी आहे शिक्षणाची ती व्याख्या आहे. Second, let us see where it has come from. Where is the origin of the false teaching? Origin, from where it has begun. मग जे खोटं शिक्षण कुठून सुरू झालं ते आम्ही बघूयात. Turn with me to Genesis chapter 3. उत्पत्ती याचा 3ऱ्या अध्यायाकडे आपण जाऊया.
Genesis chapter 3 verse 1. उत्पत्ती 3 पहिला. Now the serpent was more subtle than any beast of the field which the Lord God had made. And he said unto the woman, yeah, had God said it? Had God said, ye shall not eat of every tree of the garden? आणि जे वडपशु यहोवा देवाने केले होते त्या सर्वांपेक्षा साप धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याच झाडाचे फळ खाऊ नका असे देवाने म्हटले, हे खरे आहे का? असे देवाने म्हटले हे खरे आहे का? Question mark. हे प्रश्नचिन्ह आहे. It is the origin and the beginning who has begun. The first teaching is none other than the Satan himself. आणि मग ज्या खोट्या शिक्षणाची सुरुवात झाली किंवा कोणी सुरू केलं हे दुसरा तिसरा कोणी नसून सैतानानं स्वतः हे खोटं शिक्षण सुरू केलेलं आहे. Indeed, has God said this to you? आणि मग काय देवानं असं तुला सांगितलेलं आहे, खरं आहे का? But did God tell you this? काय हे देवानं तुला सांगितलं? When we start thinking, who told us? आणि मग विचार करायला लागतो आपण की कोणी सांगितलं We आपल्याला? just don't think, but we doubt on God. आम्ही फक्त विचार करत नाही तर आम्ही देवावर शंका घ्यायला लागतो. So the origin of the false teaching, the wrong teaching, is the Satan himself. आणि मग जे खोट्या शिक्षणाची सुरुवात जी आहे ती स्वतः सैतानाकडून झालेली आहे. Why this? Can we read the Gospel of John, chapter 8? आणि योहान कृष्णवर्तमान याच्या 8व्या अध्यायाकडे आपण जाऊया. Gospel of John, chapter 8, verse 44. आणि योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 44 वचन. Who he is? Let us see in the scripture what it says. Ye are of your father, the devil, and the lust of your father ye will do. He was a murderer from the beginning, and abode not in the truth, because there is no truth in him. When he speaketh a lie, he speaketh of his own, for he is a liar and the father of it. तुमचा बाप सैतान, त्याच्यापासून तुम्ही आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या कुवासनेप्रमाणे करायला इच्छिता. तो प्रारंभापासून घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाहीच. तो खोटे बोलतो तेव्हा आपल्यातूनच बोलतो, कारण तो लबाड आहे आणि लबाडाचा बापही आहे. You know, Satan is very, very clever. आणि सैतान खूप हुशार आहे. And his children, this, as we see in the scripture, आणि मग जसं आपण वचनामध्ये बघितलं त्याची जे लेकरं आहेत, ye are of your father, the devil, it says, and the lust of your father ye will do. आणि त्याच्यापासून तुमचा बाप सैतान, त्याच्यापासून तुम्ही आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या कुवासनेप्रमाणे करायला Why इच्छिता. he said your father is a Satan? आणि काय इथं सांगितलेलं की तुमचा बाप सैतान आहे? People love to tell lies, putting more musk on. मस्त मसाला. आणि मग लोकांना खोटं सांगायला खूप आवडतं. एखादी गोष्ट वाढवणे, त्याला मसाला, मीठ, मिरची लावणं हे लोकांना आवडतं. नुसतंच खोटं नाही. Not just lies. सरकारी. But they love to put masala on that and butter, jam, everything will they will put in this. आणि मग त्यांना तो तडका देऊन अगदी सुशोभित करून ते दुसऱ्याला वाढतील. मग Because Satan is known that he is a liar, he is a father of it. आणि मग सैतान जसं माहितीये की तो खोटा आहे
आणि खोट्याचा बाप आहे, लबाडीचा बाप तो आहे. So false teaching began in the Garden of Eden आणि मग खोटं शिक्षण जे आहे एदेन बागेतूनच सुरू झालेला आहे. by twisting God's word. आणि देवाच्या वचनाची तोडमोड करून. Indeed, did God tell like this? आणि काय देवानं तुला असं सांगितलं? So we start doubting God's word. आणि मग आम्ही देवाच्या वचनावरती, देवाच्या शब्दांवरती आम्ही शंका घ्यायला लागतो. Second, in this origin of false teaching is the from deceptive heart. Jeremiah chapter 17 says, आणि मग इर्मया याचा 17वा अध्याय, yes, book of Jeremiah chapter 17 verse 9. इर्मया याचा 17वा अध्याय आणि 9वं वचन. The heart is deceitful above all things and desperately wicked. Who can know it? Jeremiah chapter 17 verse 9. इर्मया 17:9. हृदय सर्वांहून अधिक कपटी आहे आणि ते अतिशय नाचके आहे, ते कोण जाणू शकतो? Nask, Marathi word is very good, powerful word. पंडित रबाब. Yeah, that is one of the things. Pandit Ramana translation Marathi is very good. नास्क हा शब्द कुठं वापरला जातं मला सांगा जास्त. नाही म्हणजे भाजीपाला असू दे घरामध्ये दूध, कशाला नाही दूध, नाही नास्क. दुधाला पण नाही. कोण सांगू शकत? आमच्याविषयी तुम्ही जास्त सांगा. कशाला वास? नासलेला वास येतो वास. दुधाला नाही. आंबलेला असेल, खराब असेल. अंडी तुम्हाला माहिती आहे अंड्याचा वास लवकर हाताचा जात नाही. तुम्हाला माहिती नासलेल्या अंड्यामध्ये हात हे करून मग वास पडतो. मग तुम्हाला खरं कळत नासक म्हणजे नो हार्ट इज फुल ऑफ डिसिप्लिन्स. आणि हा हृदय हे सर्वांहून कपटी आहे असं सांगितलेलं आहे. So false teaching, people love to give false teaching. They to show, impress people. You know, people love to say lies. आणि मग लोकांना प्रभावित करण्यासाठी लोक खोटं बोलतात, खोटं शिक्षण देतात. ते त्यांना आवडतं आणि जे ऐकणारे आहेत त्यांनाही ते आवडतं. So the scripture is very clear unto us that heart is deceitful above all things. So origin of the false teaching, don't think only it comes from somebody. Yesterday was what? आणि मग असा विचार करू नका की हे कोणाकडून तरी आलेलं आहे किंवा कोणी सुरू केलेलं आहे. आमचं हृदयच नासक आहे. बिनहाडाचं, no bone but talks a lot, and people love to tell lies. आणि मग आमच्या जीवेमध्ये हाड नाहीये पण त्याला बोलायला खूप आवडतं आणि लोकांना खोटं बोलायला जास्त आवडतं. I thank God. मी देवाला धन्यवाद देतो. I thank God for God has taught me so much on this. आणि मला देवानं मला ह्याच्यावर खूप काही शिकवलेलं आहे. And not just He has taught, but He has controlled my tongue. आणि फक्त त्याने मला शिकवलं नाही असं नाही, तर त्यानं माझ्या जीवेला नियंत्रणात ठेवलेलं आहे. Always people love to talk. आणि लोकांना बोलायला फार आवडतं. Unwanted also they love to talk. आणि नको असलेलं पण बोलायला आवडतं. Extra मध्ये मध्ये लुडबुड करायचं म्हणतात ना. They love that. People like that. आणि They are talking, but in between I'll go and talk. Oh, I'm excited to talk. आणि मग कोणीतरी दुसरं बोलत असेल मध्येच जाऊन आपण आपलं बोलणं सांगायचं, कारण थांबू शकत नाही, एवढे उत्तेजित झालेलो असतो. What is that, you know? काय ते? That is a heart is a deceitful, it says. आणि मग ते अंतःकरण फसवणारं कपटी आहे असं म्हटलेलं. And that comes from our heart. आणि हे आमच्या अंतःकरणातून येतं. Turn with me to 2 Timothy chapter 4. दुसरे तिमोथी याचा 4था अध्याय. 2 Timothy chapter 4. दुसरे तिमोथी याचा 4था अध्याय. And verse 3 and 4. 3 आणि 4 वचन. 2 Timothy chapter 4 verse 3 and 4.
For the time will come when they will not endure sound doctrine, but after their own lust shall they heap to themselves teachers having itching ears, and they shall turn away their ears from the truth and shall be turned unto fables or fiction. दुसरे तिमोथी 4. Chapter 4, verse 3 and 4. कारण अशी वेळ येईल की ते शुद्ध शिक्षण सहन करणार नाही, तर त्यांचे कान खाजत असतात ते आपल्या हवाप्रमाणे आपणासाठी शिक्षकांचा ढिगारा घालतील आणि ते खरेपणापासून आपले कान फिरवतील व कहाण्यांकडे वळतील. So, for the time will come when they will not endure sound doctrine, आणि मग अशी वेळ येईल की खरं शिक्षण मग लोकांना आवडणार नाही, but their own lust shall they heap to themselves teachers having itching ears. आणि मग स्वतःची कानाची खास भागवण्यासाठी ते स्वतःच खोटे शिक्षक तयार करते. People like message of prosperity, message of blessings, आणि लोकांना भरभराट देणारा, आशीर्वाद देणारा, चांगलं चांगलं शब्द ऐकणारे असे संदेश आवडतात. that is good. चांगला आहे, But only don't seek the earthly blessings. आणि फक्त जे जगिक आशीर्वाद आहेत तेच पाहू नका. We have brought nothing and we are not going to take anything. आणि आम्ही काही घेऊन आलो नाही आणि आम्ही काही घेऊनही जाणार नाही. And why we then go after these earthly things? आणि मग का मी या जगिक गोष्टींच्या पाठीमागं धावावं? And as a result of that, it says, they shall turn away their ear from the truth and shall be turned unto fables. आणि मग इथे सांगितलेला त्याचा परिणाम म्हणजे ते खरे सत्याकडून ते फिरतील. Dear people of God, if we are rooted in the word of God, आणि माझ्या प्रियानं जर आम्ही वचनामध्ये मुळावलेले असू, we will be astray, we will not go astray. आणि मग आम्ही फसवले जाणार नाही, आम्ही लांब जाणार नाही. We thank God that whatever the word was taught to us, we took hold of that, the truth. आणि मग आम्ही देवाला धन्यवाद देऊया की जे देवानं आम्हाला वचन दिलं त्याचं आम्ही पकडून ठेवलं, सत्याला पकडून ठेवलं. The third point, let us see what is the characteristics of the false teacher. आणि मग आम्ही तिसरा मुद्दा जे गुणधर्म जे काय आहेत खोटे शिक्षकांचे ते आम्ही बघूया खोट्या शिक्षणाचे. Matthew's Gospel, chapter 7. मत्ती कृष्णवर्तमान याचा 7वा अध्याय. Just now we have seen that. Let us read. आपण नुकतंच ते बघितलेलं आहे, पुन्हा एकदा मी बघूया. Matthew's Gospel, chapter 7, verse 15. मत्ती 7 आणि 16. 15. 16 म्हणतात. Matthew 7:15. Beware of the false prophet which come to you in sheep's clothing, but inwardly they are hungry wolves. Matthew 7:15. So they appear like a sheep. आणि खोट्या भविष्यवादांशी विषयी सावध असा, ते मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात, परंतु अंतरी क्रूर लांडगे आहेत. They appear unto us like a very religious. आणि मग ते आपल्या समोर इतकं छान खूप धार्मिक बनून येते. पोपटासारखं गोड आणि आपण पागळून जाऊ. Dear people of God, I'm telling you that by God's grace, traveled around, experienced many people, almost not 70 plus years into ministry. आणि माझ्या प्रियानो, देवाच्या कृपेनं मी खूप प्रवास केलेला आहे, पुष्कळशा लोकांना भेटलेला आहे आणि जवळपास 38 वर्ष सेवेमध्ये आहे. I learned a lot from people.
आणि लोकांच्याकडून पुष्कळ गोष्टी मी how, शिकलेल्या आहेत. how people take advantage of us, आणि कसं लोक आपला फायदा घेतात, how people fool us. कसं मूर्खात काढतात आपल्याला. But thank God, पण देवाला धन्यवाद असू दे. the word of the Lord makes us wise. देवाचं वचन जे आहे ते आपल्याला सुज्ञ बनवतं. If we know the truth, if we study, meditate upon the truth, it will protect us. आणि जर आम्हाला सत्य माहिती आहे, आम्ही त्या सत्याचं मनन करतो, तर तेच सत्य आमचं संरक्षण करेल. Oscar. So there are people in the world who are coming in a sheep's clothing. आणि असे लोक जगामध्ये आहेत जे मेंढराचे कातडं पांघरून आपल्यामध्ये येतात. So first character we see, that is a false teacher's character. That is they appear very religiously. आणि मग पहिलं जे गुणधर्म जे खोटे शिक्षक आहेत त्यांचं आम्ही पाहिलं ते म्हणजे अगदी धार्मिक रूप धारण करून ते आपल्या समोर येतात. Maybe they in the society they are known as a very religious people. आणि कदाचित समाजामध्ये सुद्धा त्यांची तीच ओळख असेल की खूप धार्मिक लोक आहेत. But the scripture says we should know them by their fruits. पण वचन आम्हाला सांगतं की आम्ही त्यांना त्यांच्या फळांवरून परखावं. The second is that they trace the scripture. आणि दुसरी गोष्ट जी आहे ते म्हणजे ते वचनामध्ये तोडमोड करतील. Third Peter, letter to epistle to Peter, that is chapter 3 verse 16. Third Peter, पेत्राचे तिसरे पत्र verse 3, chapter 3 verse 16. दुसरी Oh, sorry, दोन I think I have made a mistake. Okay, let's see. So this is तिसरं वचन आहे. yeah. Second Peter, not third. Second Peter, there will be some. Second Peter, chapter 3, verse 16. No, it's too sorry. Second Peter, chapter 3, verse 16. And as also in all epistles, speaking in them these things, in which are some things hard to be understood, which they that are unlearned and unstable rest, as they do also the other scriptures unto their own destruction. तिसरा अध्याय 16 वचन. दुसरं पेत्र. चांगल्या विवेक दुसरं पेत्र 3:16. आणि तसाच त्यांच्या सर्व पात्रांमध्ये त्यांनी या गोष्टी पत्रांमध्ये त्यांनी या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये समजायला अवघड अशा काही गोष्टी आहेत जे अज्ञानी वाचतील ते आपलाच नाश होण्यासाठी इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसाच या गोष्टींचाही अर्थ ओढून ताणून विपरीत करतील. कसं ओढून ताणून विपरीत. They twist the scripture. The scripture is very clear. They twist the scriptures. आणि वचन खूप स्पष्ट आहे की ते वचनाला ओढून ताणून कमी जास्त करतील त्यांना पाहिजे तसं. If God wants, then we will go deeper into that. But now just understand this. We don't have time because as Ramesh has brought this point already, we did not knew that we are going to go into this topic. आणि मग जर देवाची इच्छा असेल तर नक्कीच आपण ह्याच्यामध्ये आणखीन खोलवर जाऊया कारण आपल्याला माहित नाही की आपण परमेश्वर आपल्याला काय शिकवते. जसं रमेशनं हा जो टॉपिक आहे तो घेऊन आला आपल्यालाही माहित नव्हतं की आपण ह्या विषयावरती शिकणार आहोत. Because one of the example, let me tell you, people they say nowadays, doctors say, or some people they believe that Holy Spirit was there in Jesus' time and he did the miracles.
now no work of the Holy Spirit. They don't believe that. आणि मग काही लोक असा विश्वास ठेवतात किंवा ते असं शिकवतात की पवित्र आत्मा जो आहे तो ज्यावेळेस येशू ख्रिस्त होता त्याच्या काळामध्ये पवित्र आत्मा होता आणि पवित्र आत्म्याने चमत्कार केले. पण आता येशू ख्रिस्ताबरोबर पवित्र आत्माही गेला आणि आता पवित्र आत्मा नाही. Don't believe there. Many people don't believe in the gifts of the Holy Spirit or speaking in tongues also. आणि मग पुष्कळसे लोक जे आहे पवित्र आत्म्याची जी वरदान आहेत त्यावरती विश्वास ठेवत नाही किंवा जे आपण अन्य भाषेमध्ये बोलतो त्यावरतीही विश्वास ठेवत So they twist, they misrepresent the scripture. आणि मग ते वचनाला तोडून मोडून तावडून ताणून आमच्या समोर सादर करतात. So third character of the false teachers is they promote another gospel. आणि मग तिसरं जे गुणधर्म आहे खोटे शिक्षणाचं ते म्हणजे ते दुसरं शुभवर्तमान आणखीन एक त्यांचं वैयक्तिक शुभवर्तमान सांग. You know, Mata Mary. There is a doctrine is there. They say the mother of Jesus is still there. And people get a chance to go to abroad. So many people are following them. आणि मरिया माता हा एक काय म्हणतो तो शिक्षण घेऊन लोक येत आहेत आणि त्यांनी असं शिकवतात की मरिया आजही जिवंत आहे आणि मग तुम्ही तिला जाऊन भेटू शकता वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत आणि तिकडं फॉरेनला जायला मिळतं म्हणून बरेचसेच लोक त्यांच्या पाठी आहेत. So we have to be careful. आम्ही खूप काळजीपूर्वक असलं पाहिजे. So turn with me to Galatians chapter 1. गलतीकरस पत्र याचा पहिला अध्याय. Galatians chapter 1 verse 6 and 7. गलतीकरस पत्र याचा पहिला अध्याय 6 आणि 7. Galatians chapter 1 verse 6 and 7. I marvel that ye are so soon removed from him that called you into the grace of Christ unto another gospel, which is not another, but there be some that trouble you and would pervert the gospel of Christ. देव जो आपला बाप त्याच्यापासून आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. त्याने आपणाला आमच्या पापाकरिता दिले ते यासाठी की त्याने आमचा देव आणि बाप याच्या इच्छेप्रमाणे आम्हास या आत्ताच्या दुष्ट जगापासून सोडवावे. Galatians 6:7. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत बोलावले त्यांच्यापासून तुम्ही इतके लवकर निराळ्या शुभवर्तमानाकडे फिरत आहात. ते काही दुसरे शुभवर्तमान नाही पण जे तुम्हाला घोटाळ्यात पाडतात व ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करायला इच्छितात ते कित्येक आहेत. So it is very clear. You know, I marvel that ye are so soon removed from him that called you into the grace of Christ unto another gospel. The first 6 verses. आणि खूप स्पष्ट असं वचन आम्हाला सांगतं की मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत बोलावले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर निराळ्या शुभवर्तमानाकडे फिरत आहात. We are getting diverted. We are forgetting the call which we are called unto. आणि मग याचा अर्थ की आम्ही बहरले जात आहे. जे पाचारण आम्हाला झालेलं आहे त्या पाचारणापासून आम्ही बहकत आहोत स्वतःला. Dear people of God, and these people I am telling you, this same shop I had Christian bookshop many years back. आणि माझ्या प्रियाने मला सांगू द्या की पुष्कळ वर्षापूर्वी हे जे दुकान आहे आपल्याला आता आलेलं आहे पुष्कळ वर्षापूर्वी ह्याच दुकानामध्ये मी ख्रिश्चन बुकशॉप सुरू केलं होतं. So 2 men came to me. आणि 2 लोक माझ्याकडे They are from this kind of cult people are they are. मग अशा प्रकारचे लोक हे होते. They want to, okay, that is good. You want to do ministry, that is very good. But they will not go to the new people. People do not know Christ. Many are there in the world. आणि मग तुम्ही सेवा करू इच्छिता चांगली गोष्ट आहे पण ते नवीन लोकांकडे जाऊ इच्छित नाही. पुष्कळसे असे लोक जगामध्ये अजूनही आहेत की ज्यांना ख्रिस्त माहितीच नाहीये. They go to the Christian
people, those who are attending the church. आणि मग ते अशा लोकांच्याकडे ख्रिस्ती लोकांच्याकडे जातात जे मंडळीला रेग्युलर येतात, मंडळीमध्ये आहेत. So there they will go and confuse them. आणि मग तिथं ते जातात आणि त्यांना गोंधळात घालतात. So and then they twist the scripture and they get confused. आणि मग ते वचनाची अशी तोडमोड करतात आणि मग ते गोंधळात पडतात. So we have to be careful with these kind of people. आणि मग अशा लोकांपासून आम्ही खूप सावध असलं पाहिजे. The fourth character of the false teacher is आणि मग चुकीचे शिक्षण जे आहे त्याचा जे चौथा जो गुणधर्म आहे they deny core truth. आणि मग ते सत्य सांगण्यास ते नाकारतात. 1 John chapter 4. पहिले योहान याचा 4था अध्याय. Then with me to 1 John chapter 4. पहिले योहान याचा 4था अध्याय. 1 John chapter 4 verse 1, 2 and 3. 1 John chapter 4 verse 1 to 3. Beloved, believe not every spirit, but try the spirits whether they are of God, because many false prophets are gone out into the world. Hereby know ye the Spirit of God. Every spirit that confesseth that Jesus Christ is come in the flesh is of God. And every spirit that confesseth not that Jesus Christ is come in the flesh is not of God. And this is that spirit Antichrist, whereof ye have heard that he should come, and even now already it is it in the world. प्रियानो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही याविषयी त्यांची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे भविष्यवादी जगात निघाले आहेत. त्यावरून तुम्ही देवाचा आत्मा ओळखा. येशू ख्रिस्त देहात आला आहे असे जो आत्मा पत्करतो तो देवापासून आहे, आणि जो प्रत्येक आत्मा येशूला पत्करीत नाही तो देवापासून नाही. आणि ज्या ख्रिस्त विरोधाच्या आत्मा येतो म्हणून तुम्ही ऐकले आहे तो हाच आहे आणि तो आत्ताही जगात आहे. Because many false prophets are gone out into the world. आणि मग इथं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं की जगामध्ये पुष्कळ खोटे संदेश ते निघाले आहेत. Hereby know ye the Spirit of God. Every spirit that confesseth that Jesus Christ is come into the flesh is of God. आणि मग जो प्रत्येक आत्मा जो कबूल करतो की येशू ख्रिस्त देहरूपाने या पृथ्वी तलावरती आला तो देवापासून आहे. Many people, those who are possessed, when they come in front of us for prayer, no, will sit like this. Like a believer, they are sitting for prayer, they will sit like this. आणि पुष्कळशे लोक जे दुष्टात्म्याने पछाडलेले असतात आणि लोक प्रार्थनेसाठी त्यांना घेऊन येतात, तर ते अगदी हात जोडून एखाद्या विश्वासणाऱ्यासारखं ते बसतील समोर. But looking at them, you cannot say they are believers. They are sitting for prayer. आणि मग त्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटत नाही की त्यांना काही झालेलं They आहे. are pakka hypocrites. आणि ते ढोंगी असतात. They are very good in imitating the spirits, evil spirits. आणि मग त्या दुष्ट आत्म्यानं ते पछाडलेले असतात. But the spirit, how we can know it is the work of the Lord, it is the work of the Holy Spirit, or work of the evil spirit. आणि मग आम्ही ते दुष्ट आत्मे ओळखू शकतो कुठला आत्मा आहे, काय तो देवाचा आहे का दुष्ट आहे, त्यांच्या फळावरून आणि त्यांच्या वर्तणुकीवरून आम्ही त्यांना समजू शकतो. For such people, when we pray, we ask them to say Jesus is Lord. आणि मग ज्यावेळेस असे लोक आहेत ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो जर त्यांना म्हटलं की येशू प्रभू आहे असं म्हणा, they pretend that the spirit has left. But those who are still possessed, they will never say Jesus is Lord. आणि मग जर त्यांनी ते कबूल केलं तर त्यांचा आत्मा निघून जातो. पण ज्यांच्यामध्ये आत्मा आहे तो कार्य करत असेल दुष्ट आत्मा, तर ते कधीच कबूल करत नाहीत की येशू प्रभू आहे.
And they will never say Jesus is Lord, I love Jesus. आणि ते कधी म्हणणार नाही की येशू प्रभू आहे आणि मी त्याच्यावर प्रेम करतो. So that is, that we need to judge, we need to see that spirit, whether it is from the Lord or it is the evil spirit. आणि म्हणून माझ्या प्रियानं आम्हाला पाहिलं पाहिजे की जो आत्मा आहे तो देवापासून आहे का दुष्ट आहे हे आम्ही तपासून पाहिलं पाहिजे. The third scripture says, and every spirit that confesseth not that Jesus Christ is come in the flesh is not of God. आणि मग त्या तिसऱ्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जो प्रत्येक आत्मा जो आहे तो कबूल करत नाही की येशू ख्रिस्त हा प्रभूपासून आलेला आहे, तो देवरूपाने आलेला आहे, तो देवापासून नाही. Means they deny the core truth, main truth that Jesus is Lord. They deny the truth. आणि मग ते सत्याचे महत्वाचं सत्य आहे तेच नाकारतात. So fifth one, the characteristic of false teachers is they are motivated by gain. Turn with me to 1 John chapter 4, the same, 2 Peter chapter 2. 2 Peter chapter 2 verse 1, 2 and 3. आणि दुसरे पेत्र याचा दुसरा अध्याय 1, 2, 3. 1, 2 आणि 3 वचन. 2 Peter chapter 2 verses 1, 2 and 3. But there were false prophets also among the people, even as there shall be false teachers among you, who privately or in secret shall bring damnable, that is wrong teachings, heresies, even denying the Lord that brought them, and bring upon themselves swift destruction. And many shall follow their pernicious ways, by reason of whom the way of truth shall be even spoken of. And through covetousness shall they with fin will make merchandise of you, whose judgment now of a long time lingereth not, and their damnation slumbereth not. हा. आणि इस्रायल लोकांमध्ये खोटे भविष्यवादी होते, असे तुम्हांमध्ये देखील खोटे शिक्षक होते. ते नाशकारक पाखंड मते चोरून आणतील आणि ज्या प्रभूने त्यांना विकत घेतले त्याला नाकारून ते आपणावर एकाएकी नाश आणतील आणि त्यांचे कामातुरपणाच्या मार्गात पुष्कळ लोक त्यांना अनुसरतील. त्यांच्या खरेपणाच्या मार्गाची निंदा होईल आणि ते लोभाने कपटी शब्द बोलून तुमची विक्री करतील. त्यांचा जो दंड पूर्वी नेमलेला आहे तो उशीर करीत नाही आणि त्यांचा नाश डुकल्या घेत नाही. डुकल्या So this scripture is not clear. Shall we read it again once again in Marathi? आणि पुन्हा एक वार मी मराठीमध्ये वाचूया. आणि इस्रायल लोकांमध्ये खोट्या भविष्यवादी होते, तसे तुम्हांमध्ये देखील खोटे शिक्षक होते. ते नाशकारक, there are false teachers, false prophets. ते नाशकारक पाखंड मते चोरून आत आणतील आणि ज्या प्रभूने त्यांना विकत घेतले त्याला नाकारून ते आपणावर एकाएकी नाश आणतील आणि त्यांच्या कामातुरपणाच्या मार्गात पुष्कळ लोक त्यांना अनुसरतील. त्यांच्यामुळे खरेपणाच्या मार्गाची निंदा होईल आणि ते लोभाने कपटी शब्द बोलून तुमची विक्री करतील. त्यांचा जो दंड पूर्वी नेमलेला आहे तो उशीर करीत नाही आणि त्यांचा नाश डुलक्यात घेत नाही. So even denying the Lord that brought them and bring upon themselves swift destruction. आणि मग परमेश्वराला नाकारणं हे देखील फसवलं जाणं, खोट्या शिक्षणाला आम्ही त्याच्या मागे जाणं असंच आहे. And third scripture says, and through covetousness shall they with vain words make merchandise of you.
आणि मग तिथं तिसऱ्या वचनामध्ये सांगितलं की ते लोभाने कपटी शब्द बोलून तुमची विक्री करतील. They are making business in the house of God. आणि मग देवाच्या घरामध्ये ते व्यवसाय करतात. I don't want to go into that all, but be careful with the sugar-coated words, they will deceive us. आणि मग माझ्या प्रियानं मला पुन्हा त्यामध्ये जायचं नाहीये. पण जे साखरेत घोळून जे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यांच्यापासून सावध असा, कारण ते तुम्हाला फसवणारे असतात. Many medicines are sugar-coated, you know that. आणि पुष्कळशी जे औषध आहेत, विशेष करून लहान मुलांची जे औषध असतात ते शुगर कोटेड असतात. No, not okay. Take our medicines. You try to bite and eat that. आणि आपलं औषध जे आहे ते तुम्ही चावून खायचा प्रयत्न करा, नाही खाऊ शकत. That will be bitter. खूप कडू असेल ते. So, but they put sugar coating word and they motivated. They are motivated because by that they are making business. आणि मग ते तुम्हाला अशा प्रकारे साखरेत घोळून शब्द देतील, मधाळ बोलणं असेल त्यांचं, आणि तुम्हाला फसवतील, तुम्हाला आकर्षित करतील, कारण त्याच्याद्वारे ते त्यांचा व्यवसाय करतात. If we look